जो कोणी शिवनाम आपल्या मुखात धारण करतो त्याला काळाची भीती बाळगण्याचं काम नाहीये, कारण सदैव काळच ज्याच्या अधीन आहे ते भगवान भोलेनाथ आहे, जे सदैव स्मशानामध्ये निवास करतात। अशा भोलेनाथांच्या नाम जपामध्ये फार मोठं त्या ठिकाणी सामर्थ्य सामावलेलं आहे। म्हणून अशा प्रकारे शिवजी प्रित्यंत केलेली सेवा आराधना कालानुसार त्या ठिकाणी महान फल आणि उत्तम सुख प्राप्त करून देत असते। म्हणून प्रत्येकाने शिवभजन अवश्य केलं पाहिजे। गुणनिधी अधर्मरत होता, शिवालयात पूजा राहिली, कपड्याची वात करून त्याने दीप ओजळला, ही सर्व कर्म स्वार्थ प्रीत्यर्थ होती, पण जी सत्कर्म केली ती जाणीवपूर्वक केली, त्यामुळे तो देवांचा धनपती दिक्पाल उत्तरेचा स्वामी झाला। असे आहे गुणनिधीचे सुंदर चरित्र। जो कोणी हे श्रद्धेने पठण करतो, चिंतन करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्याला सुख शांती प्राप्त होते। पुढे अतिशय सुंदर कथा आलेली आहे। पापी गुणनिधीची कथा आपण ऐकलेली आहे। तर कुबेराला शिवजींकडून कशा पद्धतीने वरदान प्राप्त झालं ही कथा आपण इथे ऐकणार आहोत। तर ब्रह्मदेवजी नारदांना सांगतात, हे मुनी, आता मी तुम्हाला या ठिकाणी कुबेराशी शिवजींशी कशी मैत्री झालेली आहे ती कथा सांगणार आहे। तर अतिशय सुंदर कथा आहे। पहिल्या पद्मकल्पामध्ये या ठिकाणी माझा मानस पुत्र पुलत्स्य याला विश्रवा नावाचा एक पुत्र झाला। तर ब्रह्मदेव नारदांना सांगू लागले, पहिल्या कल्पामध्ये विश्रवा नावाचा मला एक पुत्र झाला आणि त्याचा पुत्र वैश्रवर्ण, त्या महान पुत्राने फार मोठी तपश्चर्या करून भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेतलं आणि त्याच्या कृपा प्रसादाने तो विश्वनिर्मकित अलकावतीचा राजा झाला। तो कल्प संपून मेघवाहन कल्पास आरंभ झाला आणि तेव्हा यज्ञदत्तचा पुत्र अलकावतीचा तिथे राजा झाला। तो अलकावतीचा राजा झाल्यानंतर तो शिवनिर्मित काशी नगरीमध्ये आलेला आहे, कारण काशी नगरीमध्ये भोलेनाथ निवास करत असतात। बघा, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आळंदीमधून थेट काशीमध्ये गेल्याच्या नंतर विश्वनाथाच्या हाताला पकडतात आणि गंगेच्या प्रवाहात प्रवेश करतात। इतकं समाधान वाटलं, इतकं समाधान वाटलं की विश्वाच्या पाठीवर या ठिकाणी माझ्या विश्वनाथांच्या हाताला पकडलं की ते पांडुरंगाचं दर्शन झालं असं समजा, आणि पांडुरंगाच्या हाताला पकडावं तर विश्वनाथांचं दर्शन झालं असं समजा। हे दोन्ही एकसारखे आहेत, यांच्यामध्ये आपण कधी भेद जाणू शकत नाहीत। त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे। त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, 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 दोन्ही सारखे सारखे। हो विश्वनाथ विठ्ठल सखे, हो विश्वनाथ विठ्ठल सखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे। दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। दोन्ही सारखे सारखे, एक विभूतीचा गोळा, एक विश्वव्यापक होता, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे। हे दोन्ही एक सारखे आहे, त्यांच्यामध्ये भेद नाहीये। म्हणून पुढे तो अलकावतीचा राजा झाला, फार मोठं वैभव त्याला प्राप्त झालं
आणि मग त्याची तपश्चर्या पाहून भगवान भोलेनाथ संतुष्ट झाले. त्यानंतर कुबेराने डोळे उघडले, समोर भगवान शंकर उभे आहेत. हे पाहून त्याला परमानंद प्राप्त झाला. पण त्याचे अखेर प्रखर तेज त्याला सहन होईना. त्याने पटकन आपले डोळे मिटवले आणि सांगितलं, हे प्रभो, मी तुम्हाला नमस्कार करतो, माझ्या नेत्रांना तुम्ही सामर्थ्य द्या. आता पावन चरण तुमचे स्वरूप मला त्या ठिकाणी व्यवस्थित पाहता येणार नाही, म्हणून मला सामर्थ्य द्या असे म्हणून कुबेराने डोळे उघडले. तर शिवजींनी आपल्या हाताने स्पर्श केला आणि कुबेराला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. सर्वप्रथम त्या ठिकाणी त्याला उमा दिसली. तिची असीम सौंदर्य पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. भगवान शंकराच्या शेजारी ही सर्वांग सुंदरी कोण आहे? तर हिचे ते लावण्य, हिचे ते स्वरूप पाहून, हिचे तेज पाहून असे हिने कोणते तप केले असावे जिला भगवान भोलेनाथ प्राप्त झाले? तर कुबेराने वारंवार दृष्टी रोखून तो पाहू लागला. तर त्याच ठिकाणी कुबेराला शाप मिळाला आणि कुबेराचा डावा डोळा त्या ठिकाणी फुटला. पुढे उमेलाही राग आला. ती भगवान शंकरांना म्हणाली, नाथ, ही दृष्ट तपस्वी कोण आहे? तर हा माझ्याकडे एकसारखा पाहत आहे. भगवान भोलेनाथांनी त्याच्या दृष्टीपासनं एक स्वरूप बाजूला केलं, म्हणून त्या ठिकाणी कुबेराला एकच नेत्र प्राप्त झालं. पुढे लावण्य, सौभाग्य याविषयी त्याच्या मनामध्ये असूया निर्माण झाली. तिचे बोलणे ऐकून शंकरांना हसू आले आणि भगवान भोलेनाथ सांगतात, तुम्ही अगं, हा तर तुझा पुत्र आहे. हा दुष्ट विचारांनी तुझे सौंदर्य निहाळत नसून त्या ठिकाणी तुझ्या तपापेक्षा याचे तप किती श्रेष्ठ आहे याचा विचार तू केला पाहिजेस. भगवान महादेवांनी त्या ठिकाणी माता पार्वतीचं समाधान केलं. मग ते यज्ञदत्तच्या पुत्राला म्हणाले, वत्सा, अरे मी तुला उत्तम त्या ठिकाणी वर देतो. तू समस्त निधींचा अधिपती होशील, गुह्यकांचा राजा होशील, किन्नरांचा अध्यक्ष होशील, नवे नवे सर्वांना धन देणारा होशील. म्हणून त्या ठिकाणी कुबेराला भगवान भोलेनाथांनी आशीर्वाद दिला. म्हणून जी रस्त्यावरती आपल्याला किन्नर दिसतात ती अर्धनारी नटेश्वर स्वरूपामध्ये आहेत आणि ती भोलेनाथांचाच अवतार आहे, आपण विसरता कामा नये. नमः पार्वते पते शिव हर हर महादेव. ते कुबेर या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. कुबेराला वरदान देऊन भगवान शिवजी उमेसहित त्या ठिकाणी आपापल्या स्वस्थानी निघून गेले. कुबेर अलकावतीचा राजा झाला. अशा प्रकारे शिवजींची आणि कुबेराशी मैत्री झाली. त्यांनी दिलेल्या वचनानुसार महेश्वरांनी अलकापुरीजवळ कैलासावरती आपले एक सुंदर स्थान निर्माण केले आणि भगवान शिवजी आता कैलासाकडे प्रस्थान करतायत. तर ऐकूया, भगवान शिवजी कैलासाकडे प्रस्थान करतात आणि तिथं गेल्याच्या नंतर ते काय करतात. कैलासनाथा धाव गे आता, कैलासनाथा धाव गे आता, वाजू दे डमरू डम डम डम. बम भोलेनाथ बम शिवशंकर, बम भोलेनाथ बम, बम भोलेनाथ बम शिवशंकर, बम भोलेनाथ बम, भोलेनाथ बम, भोलेनाथ बम, जय हो. बम भोलेनाथ बम, चुनाता बम भोलेनाथ बम.
पुरना भक्तरनों के कोई रहा ना बाकी। अपने दोनों हाथ ऊपर करके सभी भक्तगण भोले का डमरू कैसा बजता है? डम 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 डम। ताली नहीं डमरू डम 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 बम बम बोल रहा है काशी, बम बम बोल रहा है काशी। बम बम बोल रहा है काशी, बम बम बोल रहा है काशी। मायन पुरना भैरव बाबा, मायन पुरना भैरव बाबा कोई रहा ना बाकी। अपने दोनों हाथ ऊपर करके भोले का डमरू डम 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 डम। क्या बात है? बम बम बोल रहा है काशी, बम बम बोल रहा है काशी। बम बम बोल रहा है काशी, बम बम बोल रहा है काशी। चाहे अमीर हो चाहे गरीब हो, चाहे अमीर हो चाहे गरीब हो, कोई रहा ना बाकी। भोले का डमरू डम 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 बोल रहा है काशी, बम बम बोल रहा है काशी। बम बम बोल रहा है काशी, बम बम बोल रहा है काशी। बोल रहा है काशी, बम बम बोल रहा रहा है काशी। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव शंभो। तर 5 मिनिटाचा ब्रेक आपण या ठिकाणी घेणार आहोत. कोणाला पाणी घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपण पाणी घेऊ शकता. 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर या ठिकाणी कथा आरंभ होईल याची आपण दक्षता घ्यावी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. शिवजीचं कैलासावरती आगमन झालेलं आहे. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, आता मी कुबेराच्या तपबलाने भगवान शंकराचे कैलास पर्वतावर कसे आगमन झालेले आहे आणि त्याला निधिपती होण्याचं वर देऊन विश्वेश्वर आपल्या स्थानी निघून गेले. स्वतःशी ते विचार करू लागले की आपण कुबेराला मैत्रीचे आणि त्याच्या नगरीजवळच निवास करण्याचे वचन दिले होते, तर ते वचन आपल्याला परिपूर्ण केले पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवाच्या ललाटापासून उत्पन्न झालेल्या आणि सृष्टीमध्ये संहारार्थ त्या ठिकाणी कार्य करणारा रुद्र हे माझे स्वरूप आहे, हे माझ्यापासून वेगळे नाहीत. इकडे शिवजींच्या इच्छा झाल्यावर रुद्रदेव कैलासावरती जाण्यासाठी अत्यंत उत्सुक झाले आणि ते आनंदाने डमरू वाजवू लागले. त्यांचा ध्वनी त्या ठिकाणी त्रिभुवनात त्या ठिकाणी घुमू लागला. तो गंभीर नाद अत्यंत उत्साहवर्धक होता आणि त्या सर्वांना प्रेरणादायी होता. सर्व शस्त्र एकत्रित घेऊन भगवान आपल्या गणपरिवारासह तेथे आलेले आहेत. ते सर्व सहस्त्र भुजांनी युक्त आहेत.
मस्तकावरती जटा मुकुट आहे, भाळी चंद्रकोर आहे, नीलवर्ण कंठाचे 3 नेत्र असलेले आणि हार कुंडल बाजूबंद आदी आभूषणांनी अलंकृत असलेले ते माझ्यासारखे इंद्र व श्रीहरींसारखे अत्यंत तेजस्वी दिसत होते. ते महान तेजस्वी होते. त्यांनी अष्टसिद्धींनी युक्त कोट्यावधी सूर्यासमान दैदिप्यमान स्वरूप प्राप्त करून घेतलेलं होतं. भगवान शंकरांनी विश्वकर्म्याला सर्वांना राहण्यासाठी कैलासावरती उत्तम निवासस्थानाचे त्या ठिकाणी एक सुंदर असे घर बांधण्याचं काम केलं. त्यांच्या आज्ञेनुसार सुखसोयींनी सुसज्ज असे सुंदर असे भुवने निर्माण झाली. श्रीहरीच्या विनंतीवरून कुबेरावर आणि विष्णू आदी सर्व देवता, श्रेष्ठ मुनी, सर्व सिद्धांनी भगवंतांचा अभिषेक केला, त्यांचं पूजन केलं. त्यांना त्या ठिकाणी आरती करून ओवाळण्यात आलं. त्या मंगल प्रसंगी देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. शिवजींच्या जय जयकाराने 10 दिशा दुमदुमल्या. त्या समयी सिंहासनावरती विराजमान असलेले शिव महाप्रभू फार शोभून दिसत होते. तर सर्व देवांनी त्यांची त्या समयी स्तुती केली. हे भोलेनाथा, हे प्राणनाथा, आपण कर्पूर समान आहात, आपण नीलकंठ आहात, तर आपण योगी आहात आणि आपण सर्व जीवांना आनंद देणारे आहात. आणि म्हणून सर्व सृष्टी त्या ठिकाणी अलकावतीच्या समीप आलेली आहे. भोलेनाथांचा जय घोष करू लागली. तर त्यानंतर भगवान शिव योग पारायण आणि ध्यान तत्पर होऊन कैलासावरती राहू लागले. तेथे काही काळ त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी एकट्याने घालवला आणि त्यानंतर त्यांनी दक्ष कन्या सतीशी विवाह केला आणि तिच्या समवेत सुखाने संसार केला. तर हे देवर्षी, अशा प्रकारे मी तुला रुद्रस्वरूप परमेश्वर शंकर कैलास पर्वतावर कसे आले, त्यांची कुबेराशी कशी मैत्री झाली आदी सर्व कथा कथन केलेले आहेत. त्यांची सर्व भक्तजनांना त्रैलोक्याचं सुख देणारी, सर्वांच्या मनःकामना पूर्ण करणारी, इह पर कल्याण करणारी आणि जो मनुष्य ही कथा एकाग्र चित्ताने श्रवण पठन चिंतन करतो त्याला उत्तम सौख्य, उत्तम भोग आणि मोक्ष या तिन्ही गोष्टीची प्राप्ती होते. अशा पद्धतीनं भगवान भोलेनाथांचं कैलास पर्वतावरती गमन झालं. भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावरती निवास करू लागले. पुढे रुद्रसंहितेतील तृतीय खंड म्हणजे सतीखंड, अतिशय सुंदर ही कथा आहे. तर आपण सर्वजण मिळून श्रवण करूया. नारदजी ब्रह्मदेवाला सांगतात, हे विधाता, ब्रह्मदेवाच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्या मुखातून मंगलकारक आणि अमृतमयी ह्या कथा ऐकून मला फार आनंद वाटला. ब्रह्मदेव म्हणाले, देवी सती आणि भगवान शिव यांच्या कथा अत्यंत शुभ आणि पुण्यकारक आहेत. जी कथा त्या ठिकाणी रोग्याला निरोगी बनवते, जी कथा पाप्याला पुनीत करत असते, हिला शिव महापुराण कथा असं म्हटलेलं आहे. तर अशा भगवान भोलेनाथांचं आपल्याला सुंदर असं स्वरूप पाहायचं आहे. एके दिवशी भगवान भोलेनाथ हे त्या ठिकाणी कैलासावरती निवासस्थान करत आहेत. आणि मग ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, देवी सती भगवान शिव यांच्या कथा अत्यंत सुंदर आहेत, परमपावन आहेत, त्या गोपनीय आहेत. त्या कथा ऐकून आपला जन्म सफल होतो. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. संध्या ही माझी कन्या आहे आणि एके दिवशी तिच्या सौंदर्याकडे पाहून मी कामपीडित झालो. तेव्हा त्या महान योगी रुद्रदेवांना माझ्यावरती फार क्रोध आला. ब्रह्मा, अरे ही तुझी कन्या आहे, पितृधर्म तू विसरलास का काय? आणि म्हणून पितृधर्माचे स्मरण करून भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी कैलास पर्वतावरती निघून गेले. मायेने मोहित होऊन मी त्यांच्याशी वैर धरलं. ऐका, ब्रह्मदेव सांगतात, मायेने मोहित होऊन मी त्यांच्याशी वैर धरलं. मी पुत्राच्या सहाय्याने त्यांना मोहित करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ते काही मोहित झाले नाहीत. म्हणून मी भगवान विष्णूचे ध्यान केले. शिवतत्व जाणणाऱ्या श्रीहरींनी त्या ठिकाणी मला अनेक प्रकारे समजावले. तेव्हा मी शंकराबद्दल असलेली ईर्ष्या त्या ठिकाणी सोडून दिली. पण माझा हट्ट कायम राहिला. मी शक्तीची आराधना केली. ऐका, ब्रह्मदेव काय सांगतात, मी शक्तीची आराधना केली. महादेवांना मोहित करण्यासाठी दक्षापासनं सतीची त्या ठिकाणी उत्पत्ती केली. दक्षसुता त्या ठिकाणी उमा दुसह तपश्चर्या करून रुद्राची पत्नी झालेली आहे. तर तिच्याशी विवाह करून रुद्रदेवांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. ते दोघे सुखाने कालक्रमणा करू लागले. ही सुद्धा अतिशय सुंदर कथा आहे. पुढे शिवजींच्या मायेने दक्षाला अहंकाराने ग्रासलं. मी सांगितलं तुम्हाला, मनुष्याला अहंकाराला की सगळी माया लोप पावत असते.
तो रुद्राची निंदा करू लागला. तो रुद्राची नुसती निंदा करत नाही तर त्याने तिथे एक विशाल यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या यज्ञामध्ये सगळ्या देवतांना आमंत्रण दिलं. पण रुद्रदेवांना यज्ञाचं आमंत्रण दिलं नाही. रुद्रदेवांना आमंत्रण धाडलं नाही. अशा आयोजन प्रसंगी न बोलवता आपण केव्हाही जाणं हे अपमानकारक आहे हे रुद्रदेवांना वाटलं. पण माता सती भोलेनाथांच्या समोर गेले आणि आपल्या पतीला प्रार्थना करते, स्वामी माझ्या माहेरी जर एवढा मोठा कार्यक्रम असेल, माझ्या माहेरी जर यज्ञाचं आयोजन असेल तर मला तिथं जावं लागेल. भोलेनाथ सांगतात, सती अगं जिथं तुझ्या पतीला स्थान दिलं नाही तिथे तू तरी जाऊन काय करणार. म्हणून पतिव्रता स्त्रीने आपल्या पत्नीच्या आज्ञेशिवाय माहेरी जाऊ नाही. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. एवढं सांगून सुद्धा माता सती ऐकायला तयार नाही. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. पण माहेरावर इतकं प्रेम असतं आमच्या माता मुलांचं, इतकं प्रेम असतं. किती प्राण गेला तरी चालेल पण माहेर सोडायला तयार आहे का नाही. म्हणले कन्या सासुऱ्याशी जाई मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. आज माहेराला जाणे झाली झाली हो पहाट. आली बघा बघा हो माझ्या डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराला जाणे झाली झाली हो पहाट. आज माहेराला झाली झाली हो पहाट. आज माहेराला झाली झाली हो पहाट. माझ्या माहेराची वाट. किती माहेरावर प्रेम असतं तिचं. बंधू येईल माहेरी न्यायला. बंधू येईल माहेरी न्यायला. कधी गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला. बंधू येईल माहेरी न्यायला. गौरी गणपतीच्या सणाला काडी घुंगराची येईल न्यायला. काडी घुंगराची येईल न्यायला. गौरी गणपतीच्या सणाला गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला. बंधू येईल माहेरी न्यायला. गौरी गणपतीच्या सणाला गाडी घुंगराची घेऊन जायला. गाडी घुंगराची
माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला तिथं जमतील लाडक्या मैत्रिणी फेर धरतील साऱ्या जणी मला विनवणे हो मला विनवणे करतील नाचायला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला इतकं माहेरावर प्रेम बघा. आणि ती आई पण आपल्या मुलीला तशी शिकवण देते, बाळ आतापर्यंत तू आमची होतीस पण आता कोणाची तरी होणार आहेस ना. पूर्वीच्या काळी करंजीला मुरडण घालायचे, आता साचे आल्यामुळे करंजा डायरेक्ट बाहेर येतात. करंजीला मुरडण घातली जायची आणि आई आपल्या मुलीला शिकवण द्यायची, बाळ या करंजीला मी जशी मुरड घालते बाई तशी तुझ्या वागण्याला आता इथून पुढे मुरडण घाल. हातात बांगडी घातलीस नाही घातलीस, कपाळाला गंध लावलीस नाही लावलीस, अंगावर चांगले कपडे घातलीस नाही घातलीस, कोणी तुला विचारलं नाही आतापर्यंत. पण इथून पुढे कोणाच्या तरी घरी तू जाणार आहेस ना, तर इथून पुढे तुझ्या वागण्यामध्ये बदल झाला पाहिजे. म्हणजे मी जशी करंजीला ही मुरडण घालते तसं तुझ्या वागण्याला आता मुरडण घाल, अशी पूर्वीच्या काळी आई आपल्या मुलीला शिकवण द्यायची. इतके शिकवण सतीला होती, पण सतीने हट्ट धरला, स्वामी ते माझं माहेर आहे आणि माझं माहेर मी सोडू शकत नाही. भोलेनाथ सांगतात, सती जिथं तुझ्या पतीला स्थान नाही तो अपमान तुला सहन होणार नाही, सती जाऊ नको. सती सांगते, स्वामी मी गेल्याशिवाय राहणार नाही, ते माझं माहेर आहे. ऐका, सती भगवान भोलेनाथाचं ऐकत नाही आणि न ऐकता माहेरी जाते. तर पुढं काय घडतंय ऐकूया सुंदर संवाद. पुढे सती गेल्याबरोबर तिने आपल्या बहिणीकडे बघितलं, बहिणीने सतीकडे पाहून नाक मुरडले. नाक मुरडलं, सतीला वाटलं ठीक आहे आता बहिणीने तोंड बाजूला फिरवलं तर आई तरी माझा स्वीकार करेल, जिने मला जन्म दिलेला आहे. ती आईच्या जवळ गेली, दर्शन घेण्याकरिता तिने आपले हात खाली वाकवले तर आईने चरणच बाजूला घेतले. फार दुःख झालं ओ सतीला, अंतकरण दाटून आलं. बघा आपल्यासोबत जर असं घडलं तर आपल्याला किती क्रोध येईल, आपल्या माहेरावर किती क्रोध येईल. सतीला दुःख झालं, सतीच्या डोळ्यात अश्रू आले. सतीने ते अश्रू घट्ट पकडले आणि तिला वाटलं ठीक आहे आईने पाय बाजूला घेतले म्हणून काय झालं, माझे वडील अजून जिवंत आहेत ना, मी माझ्या वडिलांकडे जाईल आणि माझा राहिलेला हक्क मागे. जशा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा जो आपला विश्वाचा चालक मालक आहे, तो आपला प्रपंच सुखाचा करण्यासाठी आयुष्यभर कटेवर कर ठेवून उभा आहे. 28 युगापासून किती दुःख सहन करतो तो कधी कोणाला सांगू शकत नाही. आणि मग सतीला वाटलं की माझा बाप तरी अजून जिवंत आहे माहेरात. माऊल्यांनो एकच ऐका, या जगात कुठलं सुख शोधू नका. जोपर्यंत आपले मायबाप आपल्या माहेरमध्ये आहेत ना तोपर्यंत आपलं माहेर जिवंत आहे. ज्या दिवशी त्या माहेरमधले मायबाप निघून गेले ना त्या दिवशी आपलं माहेर सुद्धा संपलं. अंडरलाईन करून ठेवा जीवनामध्ये एक वाक्य, त्या माहेरमध्ये प्रेम आहे फक्त आपल्या आईमुळे, त्या माहेरमध्ये प्रेम आहे फक्त आपल्या बापामुळे. बाप पहिल्यांदा लेकीला आल्याबरोबर पाणी भरून तांब्याचा पेला भरून देतो पाय धुण्यासाठी, आई तांब्याचा पेला भरून देते पाय धुण्यासाठी, जावयाचं स्वागत करते, लेकीचं स्वागत करते. पण त्याच दिवशी जर मायबाप निघून गेले ना तर तो तांब्याभर पेला घेऊन पाण्याचा तुमच्या समोर कोणी येऊन थांबणार नाही, कोणी म्हणणार नाही बाळ तू फार थकून आलेली आहेस ग, हे पाणी घे आणि पाय धुवून आतमध्ये प्रवेश कर, असं कोणी म्हणू शकतं का? कोणी म्हणू शकत नाही. इतकं प्रेम माहेरावर आहे सतीचं. सती सांगते, स्वामी माझ्या आईने पाय बाजूला केले, माझ्या बहिणींनी माझ्याकडे पाहून मान मुरडली, पण माझे वडील विश्वास आहे मला ते कधीही त्या ठिकाणी माझा नकार करणार नाहीत.
ती कधी मला दुःख देणार नाही. किती तिच्या मनात प्रेम आहे बघा माहेरबद्दल. पतीने सांगितलं होतं जाऊ नको, तरी ऐकत नाही. पुढं गेली आणि गेल्याबरोबर काय झालं बघा. सतीने दक्षाकडे पाहिलं आणि दक्षाने सतीकडे पाहता क्षणी आपली मान वळवली आणि सतीला फार दुःख झालं. आई वडील माझे नाहीत, जर माहेरमध्ये आई वडीलच माझे नाहीत तर मी जगून काय करावं. म्हणून सतीने फार मोठा यज्ञ ठेवला होता आणि त्या यज्ञामध्ये आपलं शरीर त्या ठिकाणी दहन केलं. नमः पार्वते पते शिव हर 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 महादेव. पवन पुत्र हनुमान जी महाराज की जय. सतीने त्या यज्ञ कुंडामध्ये आपलं शरीर दहन केलं. त्याच वेळी सतीची ज्वाला त्या ठिकाणी त्या अग्नीमध्ये दहन झाली. हे भगवान भोलेनाथांच्या कानावरती गेलं. रुद्रदेवांना तो त्रास सहन होईना. रुद्रदेवांनी त्या ठिकाणी सतीचा विरह सहन होत नाही म्हणून मेलेल्या मस्तकाची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण केली. आपल्या शरीरावरची एक जटा उपटून त्या ठिकाणी दगडावर फेकली आणि त्या जटेमधून महाबलाढ्य वीरभद्र नावाचे दैत्य प्रगटले. नमः पार्वते पते शिव हर 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 महादेव. आता त्या ठिकाणी ती जटा उपटून टाकल्याबरोबर वीरभद्र नावाचे दैत्य त्या ठिकाणी उत्पन्न झाले. तो महादेवांचाच एक अवतार आहे आणि तात्काळ त्या ठिकाणी दक्षाचा यज्ञ विध्वंस करण्यासाठी आज्ञा दिली. वीरभद्राला तू आत्ताचे आत्ता जा आणि दक्षाचा यज्ञाचा विध्वंस करून ये. तो पुष्कळ गणांना आपल्या बरोबर घेऊन निघाला. त्याने दक्षाच्या यज्ञस्थानी घुसून उपस्थित असलेल्या सर्वांना झोडपून काढले. कोणालाही सोडले नाही. प्रचंड हानी केली. विष्णू आणि अन्य देवांना प्रयत्नपूर्वक जिंकून दक्षाचा त्याने त्या ठिकाणी शिरछेद केला. नमः पार्वते पते शिव हर 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 महादेव. दक्षाचा शिरछेद केला. दक्षाचं मस्तकच उडवलं कोणी? वीरभद्राने. वीरभद्राने दक्षाचं मस्तक उडवलं. सगळीकडे हाहाकार झाला. पृथ्वी तलावर देव भयकंपित झाले. साक्षात विश्व ज्याच्या हाती आहे ते भोलेनाथ इतके क्रोधायमान झालेले आहेत. आता पुढे काय होणार सगळ्यांना चिंता वाटू लागली. आणि मग त्या ठिकाणी वीरभद्राने दक्षाचे मस्तक त्या ठिकाणी यज्ञ अग्नीमध्ये त्या ठिकाणी हवन केले. दक्ष यज्ञाचा विध्वंस करून वीरभद्र गणांसह कैलासावरती परत आले. त्याने महादेवांना सर्व वृत्तांत सांगितला. त्या उपद्रवाने भयभीत झालेल्या सर्व देवतांनी भगवान भोलेनाथांची स्तुती केली. शिवस्तुती करून भोलेनाथांना वारंवार शांत करण्याचं काम केलं. हो मेरे शंकरा भोलेनाथ. हो मेरे शंकरा भोलेनाथ. मेरे शंकरा भोलेनाथ. हो मेरे शंकरा भोलेनाथ. तू करीब है भक्तों के, ये नसीब है भक्तों
पार्वती शिव हर 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 महादेव. बसून घ्या आणि समोर बसलेल्या थोडं महिला पाठीमागे सरकून घ्या. सगळ्यांना झाकी व्यवस्थित दिसली पाहिजे. हा, वरती स्टेजवर या. काही 2-3 महिला स्टेजवर येऊन बसा. इथे जागा आहे. या वरती स्टेजवर. समोर बसलेल्या 2-3 महिला हा त्यांनी यायचं स्टेजवर. इथं महाराज दक्षांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तर आपण एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. अतिशय सुंदर झाकीचं दर्शन आपल्याला आज घडणार आहे. माता सतीचंही आगमन तात्काळ या ठिकाणी होतंय. तर या ठिकाणी मी सती मातेला विनंती करते की आपण या ठिकाणी पेंडॉलमध्ये यायचं आहे. माता सतीचं आगमन या ठिकाणी होतंय. फार मोठा यज्ञ या ठिकाणी राजा दक्षाने आयोजन केलेलं आहे आणि त्या यज्ञामध्ये माता सतीचं आगमन झालेलं आहे. सतीचं आगमन होता क्षणी सतीकडे पाहून बहिणीने मान मोरवली, आईने मान मोरडले आणि ती दक्षाच्या समीप आलेली आहे. राजा दक्षाच्या समीप येऊन ती चरणस्पर्श करण्यासाठी आपले दोन्ही हात खाली वाकवते. तर राजा दक्षाने ते दोन्हीही पाय बाजूला केले. तिला ते दुःख सहन झालं नाही. सती क्रोधायमान झाली आणि क्रोधायमान झालेल्या अवस्थेमध्ये तिने त्या ठिकाणी पेटलेल्या अग्निकुंडामध्ये आपलं शरीर त्या ठिकाणी दहन केलं. नमः पार्वती शिव हर 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 सतीच्या शरीराचे त्या ठिकाणी भाग झाले, छोटे छोटे तुकडे झाले. आता त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांच्या कानावरती हे शब्द गेलेले आहेत की सतीने आपलं शरीर यज्ञकुंडात दहन केलेलं आहे. भोलेनाथ हे दुःख सहन करू शकत नाही. भोलेनाथांनी आपल्या शरीरावरची एक चटा उपटली, जगडावरती फेकली आणि त्याच्यातून वीरभद्र नावाचे महाबलाढ्य प्रगट झाले. वीरभद्र आपल्या घर परिवारासह येऊन त्या ठिकाणी दक्षाबरोबर प्रचंड अशा प्रकारचं युद्ध करतायत. दक्षाबरोबर युद्ध सुरू झालेलं आहे. असं प्रचंड युद्ध होता क्षणी सर्व पृथ्वीवर त्या ठिकाणी हाहाकार झाला. धरती माता डगमगायला लागली. असं घनघोर युद्ध चालू आहे आणि अशा घनघोर युद्धामध्ये त्या ठिकाणी शेवटी अगदी वीरभद्राने दक्षाची मान उडवली आणि दक्षाची मान उडवता क्षणी वीरभद्र त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांच्या नावाचा जयघोष करू लागले. नमः पार्वती शिव हर 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 महादेव. आता त्या ठिकाणी माता सतीला घेऊन वीरभद्र भगवान भोलेनाथांकडे त्या ठिकाणी घेऊन जातात. पुढे त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ माता सतीच्या विरहामध्ये ते त्या ठिकाणी समाधीमग्न आहेत. समाधीमग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ सतीला त्या ठिकाणी स्वरूपाने पाहतात. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी होऊन त्या ठिकाणी दक्षाला अनर्थाची सूचना दिली. अरे दक्षा, तू या ठिकाणी फार मोठं महाकृत्य पाप केलेलं आहेस. तुझ्या हातून सतीचा घोर अपमान झालेला होता आणि त्याच्यामुळे भगवान भोलेनाथांनी एक वीरभद्र नावाचे महाबलाढ्य दैत्य प्रगट केले. त्यांच्यापासनं तुझं मस्तक दंडा वेगळं झालेलं आहे. आता या ठिकाणी तू शापमुक्त होण्यासाठी भगवान भोलेनाथांना शरण गेलंच पाहिजे. नंतरच तुला त्या ठिकाणी मस्तक प्राप्त होईल अशी आकाशवाणीने सूचना दिली. आणि मग भगवान शिव हे सर्वांचे स्वामी आहेत, सर्वांचे ईश्वर आहेत, ते सिद्ध पुरुष आहेत. त्या जगदंबा सतीचा आदर तू ठेवला नाहीस, तुझे कल्याण कसे होणार अशी विनंती केली. भगवान शंकर
आणि भवानीची आराधना केली नाहीस ते तुझे दुर्भाग्य आहे. त्या दोघांची अवहेलना करून तू मोठे दुष्कर्म केलेले आहेस. कल्याणकारी शिवाचे पूजन केल्याशिवाय मी स्वतःचे त्या ठिकाणी कल्याण साधून घेईन. या तुझ्या गर्वाचे आता खंडन होईल. यापुढे तुझ्यावर जी संकट येणार आहेत त्यात देखील उपस्थितापैकी कोणकोणते देव तुझ्या सह्यार्थ येणार आहेत ते बघायचे आहे. सर्वेश्वर शिवजींच्या आघात सामर्थ्यांना आवाहन देण्याचे कोणते सामर्थ्य आहे जे कोणी तुझ्या मदतीला येतील त्या गवताच्या काडीसारखे ते भस्मसात होतील. त्यांचा नाश होईल. ते जळून जातील. तुझा यज्ञ उद्ध्वस्त होईल अशी आकाशवाणी झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे आकाशवाणीने परखड शब्दात दक्षाची निंदा केली. सर्वांना आगामी संकटाची सूचना दिली. त्यामुळे यज्ञशाळेमध्ये उपस्थित सर्व मान्यवर विस्मित झाले. काय करावं कोणाला काही सुचेना. त्यांची बुद्धी कंठित झाली होती. रुद्रदेवांचा वीरभद्राला आदेश झाला. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, हे महाप्रज्ञ, मृगूच्या मंत्र बलोत्पन्न ऋषभ त्या ठिकाणी वीरांकडून पराभूत झाल्यानंतर शिवगणांनी काय केलं. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, त्या ठिकाणी रुभव वीरांकडून शिवजींचे अनेक प्रमर्थ गण त्या ठिकाणी नष्ट झाले. उरलेले गण प्राणरक्षणात तेथून पळून गेले. त्यांनी कैलास शिखर गाठले. परम तेजस्वी भगवान रुद्रदेवांना सादर प्रणाम केला व दक्षाच्या यज्ञस्थानी घडलेली सगळी हकीकत सांगितली. ते म्हणाले, महादेव, आमचे रक्षण करा. हे महादेव, हे देवादिदेव, आमचे रक्षण करा. आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. दक्ष दुरात्मा आणि घमेंडी आहे. त्याने सतीदेवीचा अपमान केला. तेथे तुम्हाला स्थान दिलं नाही. अशी प्रचंड पराक्रम त्यांनी जीवनामध्ये केले. वीरभद्र त्या ठिकाणी अगदी हात जोडून उभा राहिला. देवाने त्याला त्या ठिकाणी अग्नी समान तेज दिलं. वीरभद्राने दक्षाचं मस्तक त्या ठिकाणी दंडा वेगळं केलं. शिवजी संतुष्ट झाले. वीरभद्रा, अरे तुझा विजय असो. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आहे. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष फार दुष्ट आहे. तो घमेंडी आहे आणि त्याचा धिक्कार उतरवण्याकरिता आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं पाहिजे. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, वीरभद्र, महाकाली कोट्यामध्ये शिवगण त्या ठिकाणी घेऊन यज्ञस्थानाकडे जाऊन त्याने महाबलाढ्य अशा दक्षाचा त्या ठिकाणी वध केला. आणि म्हणून दक्षा, तुझा धिक्कार असो. तो मूर्ख आहे. शिवजींची अवहेलना केल्यामुळं तुला महादुःख प्राप्त होईल. कोणत्याही उपायाने ते टळणार नाही. इथे शिवजींची अवहेलना केल्यामुळं तुला दुःख प्राप्त होईल. म्हणून अशी अशुभ शुभ वचनं त्या ठिकाणी दक्षाला प्राप्त झाली. श्री विष्णूंचं बोलणं ऐकून दक्षाला मोठी चिंता वाटू लागली. तो काहीही न बोलता स्वस्थ एका ठिकाणी उभा राहिला. त्यांच्या अंतकरणात खळबळ माजली. मुख पांढरे झाले. इतक्यात वीरभद्राची स्वारी तिथे आली. उपस्थित त्या ठिकाणी पराक्रमी असे सर्वजण येऊन पोहोचलेले होते. त्या आवाजाने त्रैलोक्य संतापले. दिशा अंधाराने व्याप्त झाल्या. भयाळमुळे नवखंड पृथ्वी कापू लागली. समुद्र क्षुब्ध झाले. सर्व लोकांचा विनाश करण्याचं सामर्थ्य अशा त्या विशाल सेनेला पाहून यज्ञस्थानी उपस्थित असलेले सर्व देव आश्चर्यचकित झाले. शिववीरांचा उद्रेक पाहून दक्षाने मान खाली घातली. त्याने आपल्या पत्नीसह श्रीहरींच्या चरणावर लोळण घातली. अत्यंत काकुळतीने तो प्रार्थना करू लागला. तो म्हणू लागला, हे प्रभू, तुमच्या पराक्रमावर त्या ठिकाणी मी अत्यंत आनंदी आहे. यज्ञ आरंभला. हे महात कार्य सिद्धीस नेणे आता तुमचेच कार्य आहे, कर्तव्य आहे. तुम्ही यज्ञाचे पालक आहात. धर्माचे आणि वेदांचे अधिष्ठान आहात. शरणांगताला तारणारे आहात. दक्षाची त्या ठिकाणी दिनवाणी ऐकून श्रीहरीला त्या ठिकाणी आनंद झाला. प्रजापती धर्माचे त्या ठिकाणी पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून त्या ठिकाणी दक्ष शरण आलेला पाहून दक्षाचे जे मस्तक बाजूला झालं होतं, दंडा वेगळं, आता दक्षाचं मस्तक पुन्हा काय त्याला प्राप्त करून द्यावं म्हणून भगवान भोलेनाथांनी त्याच्यावरती कृपा केली आणि त्याच्यावरती कृपेचं छत्र ठेवून बोकडाचं मस्तक दक्षाला प्राप्त झालं. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. वीरभद्राकडून इंद्रादी देवांचा पराभव झाला. पुढे त्या ठिकाणी दक्षाचा वध झाल्याच्या नंतर दक्षाला बोकडाचं मस्तक प्राप्त झालं. पुन्हा तो त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांच्या नामाचा जप करू लागला. क्षमा याचना करू लागला. ही क्षमा याचना भगवान भोलेनाथांना त्या ठिकाणी सहन होईना. भगवान भोलेनाथांनी स्मित हास्य करत
पुन्हा शिवजींनी दक्षाला त्या ठिकाणी जिवंत केले. अशा प्रकारे लोकपाल प्रजापती मुनींनी नम्रतापूर्वक विनंती केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी स्मित हास्य करून सर्वांना धीर दिला. ते म्हणाले, हे श्रीहरी, हे ब्रह्मा, तुम्ही दोघांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. तुम्ही त्या ठिकाणी बालिशपणे केलेले अपराध मी फारसे त्या ठिकाणी सहन केलेले आहे, म्हणून त्या ठिकाणी मी दक्ष यज्ञाचा भंग केला असं समजू नका. तर आता या ठिकाणी दक्षाला जिवंत केल्याच्या नंतर हा यज्ञ आपल्याला परिपूर्ण करायचा आहे. पुढे त्या ठिकाणी दक्षाला जिवंत करण्यात आलं. बोकडाचं मस्तक त्याला प्राप्त झालं. त्यानंतर इंद्रादी सर्व देवता एकत्रित आले. सर्व सिद्ध ऋषी मुनी एकत्रित येऊन दक्षाचा यज्ञ त्यांनी त्या ठिकाणी परिपूर्ण केला. नम पार्वते पते शिव हर 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 महादेव. दक्ष शिवनामाचा जप करू लागला. त्यांनी शिवजींची अनुज्ञा घेऊन पुन्हा यज्ञ आरंभ केला. त्यात सर्वजण आनंदाने सहभागी झाले. त्या यज्ञात सर्वप्रथम शिवजींना भाग देण्यामध्ये आला. इतर देवतांनीही त्यांचे भाग त्या ठिकाणी एकत्रित केले. दक्षाने ब्राह्मणांना दान दिलं. महादेवांचं गुणगान करीत यज्ञातील सर्व कर्म भक्तिपूर्वक त्या ठिकाणी परिपूर्ण केले. सर्वांना संतुष्ट केलं. त्यात कोणतंही विघ्न आलेलं नाही. भगवान शिवजींच्या सुयशाचे गुणगान करत श्रीहरी आपापल्या लोकी परत गेले. निवासस्थानी गेल्याच्या नंतर शिवजींना आपल्या प्रिय पत्नीची प्रकर्षाने फार आठवण येऊ लागली आणि त्यांनी आपल्या मुख्य गणांना तिची कथा सांगण्यास सुरुवात केली. त्या सार्वभौम प्रभूला लौकिक आचाराप्रमाणे पत्नीच्या वियोगाचे दुःख झाले. त्याने त्या ठिकाणी आपल्या गळ्यामध्ये मस्तकाची माळ करून बांधली. भगवान भोलेनाथांच्या गळ्यामध्ये जी माळ आहे ती माळ कशाची आहे तर माता पार्वती मरण पावल्याच्या नंतर प्रत्येक जन्मामध्ये भोलेनाथांना ते दुःख सहन होत नव्हतं, म्हणून भोलेनाथांनी तिचं मस्तक आपल्या गळ्यामध्ये बांधलेलं आहे. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी वासुकी हार. ती भस्माची माळ आहे, ती रुंडमाला मेलेल्या मस्तकाची आहे. आणि सती अवतारामध्ये भगवान भोलेनाथांना तिचा विरह सहन होत नाही. स्वतःच्या गळ्यामध्ये रुंडमाला घालून भगवान भोलेनाथ सतीचा विचार करू लागले. ते दुःखी झालेले आहेत. आणि मग शिवजींचा महिमा अनंत आणि अगम्य आहे. सद्भक्तीने त्यांची अनुभूती येते. शिवचरित्राचे श्रवण करणारे पठण केल्याने मनुष्याला सद्गती प्राप्त होते. महर्षी अशा प्रकारे दक्ष कन्येने स्वदेहाचा त्याग करून कालांतराने हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी जन्म घेतला. आणि ती कथा अतिशय प्रसिद्ध आहे, अतिशय सुंदर आहे. तर तिने मोठे तप करून भगवान शिवजींना प्राप्त करून घेतले. शिव अर्धांगिनी होऊन ती गौरी आहे, ती अद्भुत लीला करू लागली. अशा प्रकारे मी तुम्हाला परमदिव्य भक्तिमुक्तिदायक आणि सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारे सतीचरित्र कथन केलेले आहे. तर हे आख्यान अत्यंत पवित्र, पापांना दूर करणारे आणि दुसऱ्यांना पावन करणारे, स्वर्ग, यश, आयुष्य, पुत्र पौत्रादिक आणि भक्तिमान पुरुष हे आख्यान लोकांना जे सांगतील, हे या ठिकाणी भक्तिभावाने याचं त्या ठिकाणी मनन करतील, त्यांचे सर्व मनोरथ त्या ठिकाणी इष्टकामना पूर्ण होतील, त्यांना परमगती त्या ठिकाणी प्राप्त होईल. नम पार्वते पते शिव हर हर महादेव. अशा प्रकारे रुद्रसंहितेतील सतीखंड या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पुढे रुद्रसंहितेतील पार्वतीखंड आपल्याला पाहायचा आहे. तर नेमकं हिमालयाचा मेनेशी त्या ठिकाणी विवाह कसा झाला, तर ही अतिशय सुंदर कथा आहे. नारदजी ब्रह्मदेवाला म्हणाले, पितामह, देवी सतीने पित्याच्या यज्ञामध्ये आपलं शरीर दहन केल्याच्या नंतर ती हिमालयाची कन्या कशी झाली, तिने उग्र तपश्चर्या करून भगवान शंकरांना कसं प्राप्त करून घेतलं, ही कथा आम्हाला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, मी तुम्हाला परमदिव्य कथा सांगणार आहे. पूर्वी सती भगवान भोलेनाथांबरोबर हिमालयावर क्रीडा करत होती. त्या समयी हिमालयाची पत्नी मेना तिला आपली मुलगी मानून तिचे ओढ कौतुक करत असे. दक्षावर रागावून सतीने यज्ञस्थानामध्ये आपलं शरीर दहन केलं. तेव्हा मेना शिवलोकातील देवीची उत्कटतेने आराधना करत होती. देह त्याग करताना सतीने यानंतर
आपण हिमालयाची कन्या म्हणून जन्म घ्यायचा अशी इच्छा मनात धरली होती. म्हणून ती मेनीची कन्या त्या ठिकाणी झाली. तिने पार्वती असे त्या अवतारामध्ये नाम धारण केले. नम पार्वतीपती शिव हर 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 महादेव. नारदजी सांगतात, तुझ्या उपदेशानुसार तिने दुस्सह तपश्चर्या केली आणि शिवजींनाच पती म्हणून तिने त्या ठिकाणी प्राप्त करून घेतले. हे विदे, ज्या अर्थी सतीने मेनेच्या पोटी कन्या म्हणून जन्म घेतला, त्या अर्थी ती मोठी पतिव्रता असेल, ती श्रेष्ठ स्त्री असली पाहिजे. मला तिची उत्पत्ती, तिचा त्या ठिकाणी स्वरूप कशा पद्धतीनं झालं सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, सर्वप्रथम या ठिकाणी ती हिमालयाच्या आणि मेना राणीच्या उदरी जन्माला आली आणि जन्माला आल्याच्या नंतर सगळीकडे आनंदी आनंद झाला. स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातला हो. 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 चार वेदाचा फुलवरा बांधला हो. चार वेदाचा फुलवरा घातला हो. चार वेदाचा फुलवरा बांधला हो. चार
पदराला ग पारू दर्याचे पूजेला जाऊ चल गो पदराला ग पारू दर्याचे पूजेला शिव हर 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 महादेव पवनपुत्र महाराज की जय। आमच्या भगवान महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। माता सप्तशृंगीलाही बोलवलं, कालिका मातेला बोलवलं, सगळ्याच मातेला त्यांनी आपल्या भजनातून इथं बोलवलेलं आहे। पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। हिमालयाचा मेनेशी विवाह झाला, जगदंबा अवताराला आली, स्वर्गलोक मृत्यूलोक पाताळलोक तिन्ही लोकांमध्ये आनंद झाला। पुढे त्या ठिकाणी सतीने मेनेच्या उदरी जन्म घेऊन त्या ठिकाणी मोठी महान पतिव्रता ठरली आणि तिने त्या ठिकाणी उत्पत्ती झाल्याच्या नंतर हळूहळू ती मोठी व्हायला लागली। मोठी झाल्याच्या नंतर तिने ठरवलं की या हिमालयाच्या दाट झाडीमध्ये आपण तप करावा। ऐका, पितरांचं देवाचं म्हणणं तिनं मान्य केलं। आपल्या कन्येला पूर्वी मिळालेल्या शापाचं स्मरण करून त्या विवाहाला संमती दिली। त्यांनी प्रसन्नतेने सर्व तयारी केली। मेनेचे हिमालयाशी त्या ठिकाणी विवाह झाला आणि त्या विवाह उत्सवात विष्णू आदी सर्व देव उपस्थित होते। त्याच्यानंतर त्या ठिकाणी मानसकन्या अवताराला आली। ती मानसकन्या हिमालयाच्या दाट अरण्य झाडीमध्ये लाल बुंद डोळे, सुंदर नाभिका, कुरळे कुरळे केस आणि त्या ठिकाणी ती इतकी सुंदर होती की तिचं स्वरूप पाहून सगळ्या दैत्यांना वाटू लागलं की ही आपल्याला प्राप्त व्हावी। आणि पहिल्यांदा मोह म्हणजे महिषासूर, या महिषासुराची इच्छा झाली की आपण या कन्येला प्राप्त करून घ्यावं। म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिच्या सोबत युद्ध करण्यासाठी महिषासुरानं महाबलाढ्य दैत्य पाठवले, ज्याचं नाव आहे मधु आणि कैटभ। आता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीनं मधु मारला आणि दुसऱ्या दिवशी कैटभ मारला। या दोन्ही राक्षसांचा वध केला। आता तिसरा दिवस उजाडला। देवी पुन्हा हातामध्ये शस्त्र घेऊन युद्ध करण्यासाठी तयार आहे। माझ्या बाहुबलावर विजय आहे आणि मला विश्वास आहे की माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी अजून कोणी तत्पर आहे का, असं सांगता क्षणी देवीच्या समोर महाबलाढ्य दैत्य महिषासुराने पाठवले। युद्धाच्या तिसऱ्या दिवशी चंड त्या ठिकाणी पाठवला। देवीने चंड मारला। युद्धाच्या चौथ्या दिवशी देवीने मुंड मारला। असे महाबलाढ्य राक्षस मारले। युद्धाच्या पाचव्या दिवशी शुंभ मारला, सहाव्या दिवशी निशुंभ मारला, सातव्या दिवशी रक्तबीज मारला
8व्या दिवशी हेग्रीव मारला. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. मोह म्हणजे महिषासुराचा वध केल्यामुळं देवी त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ ठरली. आता तिच्या नावाचा जयघोष सगळी मंडळी करू लागली. देवाकडून भगवती उमादेवीची स्तुती झाली. नारदजी ब्रह्मदेवांना सांगू लागले, पितामह आपण मला मेनेचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितला, तिच्या विवाहाची कथा कथन केली, पुढं काय झालं सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा अरे विवाह झाल्याच्या नंतर पर्वतराज हिमालय मेनेला घेऊन आपल्या घरी आले. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व देवांना मोठा आनंद झाला. हिमालयाने आपल्या आप्त बांधवांना सन्मानित केलं, ब्राह्मणांचं पूजन करून त्यांना आशीर्वाद दिले. मग तो आपल्या पत्नीसह सुखाने कालक्रमण करू लागला. काही दिवसांनी विष्णू आदी देव महात्मा मुनी यांची भेट घेतात. त्यांना पाहून हिमालयाला फार आनंद झाला. त्यांनी सर्वांना नमस्कार केला. आज तुमच्या आगमनाने माझा जन्म सफल झाला, माझे तप सफल झाले, माझे ज्ञानही सफल झाले, मी धन्य झालो. माझी पत्नी, माझे कुळ, माझी भूमी सर्व धन्य पावली. मी तुमचा सेवक आहे. तुम्ही ज्या हेतूने इथे आला आहात ते हेतू आता स्पष्ट करा. त्यांचं बोलणं ऐकून देवांना मुनींना फार आनंद वाटला. हे महाप्रज्ञ हिमालया, आम्ही येथे कोणत्या उद्देशाने आलो आहोत ते ऐक. पूर्वी जगदंबा उमा ही दक्ष कन्या सती रूपाने प्रकट झाली होती. रुद्रदेवांची पत्नी म्हणून प्रदीर्घ काळ तिने भूतलावर क्रीडा केली. नंतर पित्याने तिचा अपमान केल्यामुळे तिने देहत्याग केला आणि आपल्या पदाला गेली. ही कथा तुम्हाला त्या ठिकाणी मी कथन केली. ती जगदंबा पुन्हा एकदा धरणीवर अवतीर्ण होऊन शिवजींची अर्धांगिनी हो इच्छित आहे. तसे झाले तर देवतांना मोठा लाभ होणार आहे. ती तुझ्या पत्नीच्या उदरी जन्म घेणार आहे. ती उपवर झाली की शंकरांना दे, म्हणजे त्यांना वश असणाऱ्या सर्व देवता तुला वश होतील. ती ऐकून हिमालयाला फार आनंद वाटला. जगदंबा माझी कन्या होणार एवढं माझं सौभाग्य, जगदंबा माझी कन्या होणार एवढं माझं भाग्य, असे म्हणून त्यांनी मेनेला बोलावले. ही शुभवार्ता तिला सांगितली. सर्वजण त्या ठिकाणी जगदंबा मातेला शरण गेले. एका पवित्र स्थानी स्थित होऊन श्रद्धापूर्वक तिची स्तुती करू लागले. ते म्हणाले, ही शिवलोकवासिनी, हे सदाशिवप्रिये, हे दुर्गे, हे जगदंबे, आम्ही तुला नमस्कार करतो. तू परम कल्याणकारी आहेस, तू पावन आहेस, तू शांत स्वरूप आहेस, तू आदिशक्ती आहेस, तू ज्ञानमयी आहेस, तू विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेस, तू अव्यक्त आहेस, तू प्रकृती आहेस, नवे तू शंभूकारक आहेस, तू विशुद्ध आहेस, तू स्थूल आहेस, सूक्ष्म आहेस, सर्व आदि कारण या पृथ्वीवर तूच आहेस, अंतर्विद्या तू आहेस. अशी त्या जगदंबेची स्तुती केली. आणि त्या ठिकाणी धर्मस्वरूप आहे, सर्व साक्षी आहे, सर्वेश्वरी तूच आहेस. तर तुला नमस्कार करतो. तू सर्वांना आनंद देणारी आहेस. तू पुण्यवंतांच्या घरी लक्ष्मी रूपाने राहतेस आणि दुर्जनाच्या घरी अलक्ष्मी रूपाने वास करतेस. हे दुर्गा महेश्वरी, तू जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारी आहेस. तू पंचतत्वाचे साररूप आहे. तू नीती ज्ञानाची नीती आहेस. तू देवसमूहांची शक्ती आहेस. तू प्राण्यांचे नाक, कान, नेत्र, मुख, भुजा, वक्षस्थल, हृदय, धृती स्वरूपाने त्या ठिकाणी स्थित होऊन त्यांना सुख देणारी आहेस. तू त्यांचे निद्रा रूपाने प्रवृत्त होऊन आराम देणारी तूच आहेस. हे देवी, जगाचे कल्याण व्हावे, त्यांचे चांगल्या प्रकारे पालन व्हावे, यासाठी आमच्यावरती प्रसन्न हो. अशा प्रकारे हिमालयासह सर्व देवांनी महेश्वरी उमादेवीची वारंवार स्तुती केली आणि तिच्या दर्शनाची उत्कट इच्छा धरून ते सर्व देव त्या ठिकाणी उभे राहिले. माता उमादेवीने सर्वांना आश्वासन दिले की तुम्ही चिंता करू नका, आता मी मात्र या ठिकाणी हिमालय आणि मेनाराणी यांच्या उदरी नक्कीच जन्म घेईल. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. शिवजींची लीला फार अद्भुत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अगदी आनंद येईल सर्वांना. मी देह त्याग केल्यापासून सर्व त्या ठिकाणी दुःखी झालेले आहे. भोलेनाथ त्या ठिकाणी दुःखी आहे. त्यांनी सतीच्या अस्थीची माळ आपल्या गळ्यात धारण केलेली आहे. त्यांचे मन अजून शांत झालेले नाही. ते नेहमी जागेच असतात, ते कधी झोपत नाहीत. माझी आठवण काढून ते मोठ्याने रडतात, ओरडतात. त्यांचा विरह असह्य झाल्यामुळे एकसारखे ते वनामध्ये हिंडतात.
वास्तविक शिवप्रभू विकाररहित दीनरहित अजिंक्य परिपूर्ण आणि मायेचे अधीश्वर आहेत. त्यांना मोहाचे किंवा कामाचे काय प्रयोजन? ही त्यांची विचित्र लीला लोकांसाठी आहे. ते विरही मनुष्याप्रमाणे वागतात. त्यांच्यासारखा विरह व्याकुळ कोणाकडे नाही. म्हणून लौकिक आचरण करून भक्तीने आणि तपाने मी त्यांची प्रिया होणार आहे. तसेच तुमचेही कार्य करणार आहे. आणि म्हणून आता तुम्ही स्वस्थाने निघून जा असं जगदंबेनं सर्व देवांना सांगितलं. त्यांच्या कृपेने सर्व दुःखे दूर होतील. त्याप्रमाणे आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना आश्वासन देऊन जगदंबा शिवा त्या ठिकाणी अंतर्धान पावली. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. पुत्र हनुमानजी महाराज की जय. उमापति महादेव की जय. सद्गुरु सांब सदा शिव भगवान की जय.